नमस्कार मित्रांनो, 2024 या खरीप हंगामात शेती पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्या नुकसानीची भरपाई म्हणून आतापर्यंत 3279 कोटी रुपये हे नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत आणि आता आणखी 498 कोटी रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे। अशी एकूण आतापर्यंत 3777 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही 4 ट्रिगर मधून देण्यात आली आहे। स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग असे हे 4 ट्रिगर आहेत। 498 कोटीची नुकसान भरपाई ही लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे। खरीप 2024 या हंगामात या 4 ट्रिगरवर शेतकऱ्यांना दिलेली नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे। आतापर्यंत राज्य शासनाकडून आपला पहिला हप्ता विमा कंपनीला दिलेला आहे। त्यामुळे केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2च ट्रिगर मधून नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाली आहे। राज्य सरकारने दुसरा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे। आता सध्याच्या म्हणजे 2025च्या एप्रिल आणि मेच्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठी शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिलेले आहेत। एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी शेतीच्या पिकाचे नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत। तसेच पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागाने पथके स्थापन करून पंचनाम्याचे काम पूर्ण करावे अशी सूचना मंत्री जाधव यांनी दिलेली आहेत। 2024च्या नुकसान भरपाईचे 498 कोटी रुपयाचे वाटप हे जिल्हानिहाय किती होणार आहे ते पाहूया। तर परभणी जिल्ह्यासाठी 26 कोटी 7 लाख रुपये, नांदेड जिल्ह्यासाठी 107 कोटी 16 लाख रुपये, धाराशिव जिल्ह्यासाठी 1 कोटी 90 लाख रुपये, लातूर जिल्ह्यासाठी 19 कोटी 20 लाख रुपये, हिंगोली जिल्ह्यासाठी 5 कोटी 43 लाख रुपये, बीड जिल्ह्यासाठी 9 लाख रुपये, जालना जिल्ह्यासाठी 100 कोटी 94 लाख रुपये, छत्रपती संभाजीनगरसाठी 52 लाख रुपये, बुलढाणा जिल्ह्यासाठी 2 कोटी 42 लाख रुपये, अमरावती जिल्ह्यासाठी 11 कोटी 31 लाख रुपये, अकोला जिल्ह्यासाठी 10 कोटी 95 लाख रुपये, वाशिम जिल्ह्यासाठी यामध्ये कुठलीही मदत नाही, यवतमाळ जिल्ह्यासाठी 23 कोटी 18 लाख रुपये, वर्धा जिल्ह्यासाठी 1 कोटी 34 लाख रुपये, नागपूर जिल्ह्यासाठी 2 कोटी 85 लाख रुपये, भंडारा जिल्ह्यासाठी 4 लाख रुपये, गोंदिया जिल्ह्यासाठी 33 लाख रुपये, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 6 कोटी 74 लाख रुपये, गडचिरोली जिल्ह्यासाठी 2 कोटी 40 लाख रुपये, नाशिक जिल्ह्यासाठी 36 लाख रुपये, धुळे जिल्ह्यासाठी 6 कोटी 3 लाख रुपये, नंदुरबारसाठी 3 लाख, जळगावसाठी 3 कोटी 64 लाख, अहिल्यानगरसाठी 27 कोटी 21 लाख रुपये, पुणेसाठी 38 लाख, तर सोलापूरसाठी 83 कोटी 18 लाख रुपये, सातारासाठी 3 कोटी 88 लाख रुपये, सांगलीसाठी 4 लाख, तर कोल्हापूरसाठी 2 कोटी 58 लाख रुपये अशी ही नुकसान भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे। धन्यवाद।